स्नेहल स्टार्टअप टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे। आनंदाची बातमी अशी की शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची जी पदं आहेत ते पदांची जो मार्ग आहे तो मोकळा झालेला आहे। त्यांची भरती काही दिवसांमध्येच येणार आहे आणि जाहिरात सुद्धा येणार आहे। शासनाने जी आर काढलेला आहे, तो एक 4 तारखेचा जी आर आहे। विद्यार्थी मित्रांनो, ज्या माध्यमातून कनिष्ठ लिपिक, लिपिक, मुख्य लिपिक आणि प्रयोगशाळा सहाय्यक, ग्रंथालय सहाय्यक या सर्व पदांची भरती आहे। ती भरती संपूर्ण महाराष्ट्रातील अंशतः आणि पूर्णतः अनुदानित ज्या शाळा आहेत, उच्च माध्यमिक शाळा आहेत, माध्यमिक शाळा आहेत, अशा सर्व शाळांकरिता ही भरती असणार आहे। म्हणून जे विद्यार्थी हे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी असणार आहे। आपला अभ्यास जो आहे तो सातत्याने आपण जर ठेवला तर नक्कीच या पदांमध्ये आणि या भरतीमध्ये आपलं त्या ठिकाणी नंबर लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि आपण या ठिकाणी रुजू होणार आहे। याकरिता हा जी आर मध्ये काय लिहिलेलं आहे, हा जी आर कसा असणार आहे, नेमकं या जी आर मध्ये काय आहे, तर या जी आर ची संपूर्ण माहिती या पुढील व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। या माहितीचं जे काही आहे संपूर्ण माहिती ही आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघा विद्यार्थी मित्रांनो। बघा हा जी आर काय। बघा विद्यार्थी मित्रांनो, हा शिक्षकेतर कर्मचारीचा जो जी आर आहे तो जी आर 4 तारखेचा जी आर आपल्यासमोर सांगतो आहे। नेमका काय आहे यामध्ये संपूर्ण जी आर बघा। राज्यातील पहा काय दिलेलं आहे यामध्ये, राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशतः पूर्णतः अनुदानित माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे व पदभरतीचे प्रमाण निश्चित करण्याबाबत बघा हा मार्ग जो आहे तो मोकळा झालेला आहे। राज्यातील अंशतः पूर्णतः अनुदानित आणि उच्च माध्यमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये जे शिक्षकेतर कर्मचारी आहेत त्यांची नियुक्ती जी आहे त्यांचा प्रश्न रखडलेला होता। शासनाने हा जी आर काढलेला आहे आणि ही यातून मार्ग मोकळा केलेला आहे। बघा हा जो जी आर आहे हा 4 तारखेचा जी आर आहे, दिनांक 4 एप्रिल 2025चा जी आर आहे आणि शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा हा जी आर आहे। त्या ठिकाणी नेमकं काय दिलेलं आहे ते आपण बघणार आहोत पूर्ण। बघा संदर्भ क्रमांक 2, शासन निर्णयान्वये राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशतः पूर्णतः अनुदानित माध्यमिक उच्च माध्यमिक शाळातील शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी सुधारित आकृतीबंध लागू करण्यात आला आहे। या शासन निर्णयानुसार विद्यार्थी पटसंख्येच्या आधारे शिक्षकेतर सर्ववर्गातील खालील नियमित पदे मंजूर करण्यात आलेली आहे। पहा, विद्यार्थी पटसंख्येच्या आधारेच ही शिक्षकेतर भरती होणार आहे हे लक्षात घ्यायचं आहे। मग कोणती पदं आहेत ते लक्षात घ्यायचं आहे आपल्याला। कोणती पदं आहेत ती, कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक, मुख्य लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यक ही पदं भरली जाणार आहे जे शिक्षकेतर कर्मचारी आहेत ते। या संदर्भ का दिलेला आहे बघा। संदर्भ क्रमांक 3 नुसार मान्यताप्राप्त खाजगी अंशतः पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांची पदे व्यवगत करण्यात आली असून त्याऐवजी शिपाई भत्ता अनुदेय करण्यात आलेला आहे। पहा, जी चतुर्थ श्रेणीत आहे चपराशी वगैरे जे शिपाई आहेत ते काय केलं, व्यवगत केल्याने बंद करण्यात आलेलं आहे, पण त्या ठिकाणी शिपाई भत्ता लागू करण्यात आलेला आहे। अशा शाळांमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांची पदे व्यवगत करण्यात आली असली तरी शासन निर्णयाच्या दिनांकापूर्वीपासून नियमित नियुक्तीने कार्यरत असलेले कर्मचारी त्यांच्या सेवानिवृत्तीपर्यंत राहणार आहेत। पहा लक्षात घ्या, हा जी आर येण्यापूर्वी जर नियमितपणे जर एखादी काम करत असेल चतुर्थ श्रेणी कर्मचारी तर तो नियमितपणे सेवानिवृत्त होतपर्यंत तो 58 वर्षापर्यंत तो कार्यरत राहणार आहे, हे सुद्धा या ठिकाणी म्हटलेलं आहे। उपरोक्त पदांपैकी वरिष्ठ लिपिक आणि मुख्य लिपिक आणि वरिष्ठ लिपिक या पदावर केवळ पदोन्नतीनेच नियुक्ती करण्याची तरतूद महाराष्ट्र खाजगी शाळांतर्गत कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली 1981 अनुसूची ब अन्वय विहित केली आहे। पहा, मुख्य लिपिक आणि जे लिपिक आहे ते दोन्ही लिपिकाचे जे पद आहे ते पदोन्नतीनेच नियुक्ती करण्यात यावी असं या नियमावलीमध्ये 1981च्या नियमावलीमध्ये म्हणले आहे। परंतु त्यामुळे त्या पदावर केवळ पदोन्नतीनेच नियुक्ती होणे क्रमप्राप्त आहे। कनिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक, ग्रंथपाल या पदावरील नियुक्तीसाठी पदभरतीचे प्रमाण निश्चित नसल्याने सामान्य प्रशासन विभाग आणि वित्त विभाग विहित केलेले सर्वसाधारण तत्त्वे विचारात घेऊन संदर्भ क्रमांक 4 येथील प्रत्ययान्वये कनिष्ठ लिपिक आणि इतर पदावरील म्हणजे पदावरील नियुक्तीकरता पदोन्नतीने अनुकंप तत्वासह नामनिर्देशन सहित 50-50चा तो रेशो असणार आहे, प्रमाण असणार आहे। 50-50% कनिष्ठ लिपिक आणि हे आणि अनुकंपातील प्रमाण निश्चित करण्यास मान्यताप्राप्त प्रदान करण्यात आली होती। तथापि वर उल्लेख करण्यात आलेल्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पदे व्यवगत करण्यात आल्याने त्यामुळे निम्न संवर्गातील उमेदवार उपलब्ध होत नसल्याने कनिष्ठ लिपिकांची पदे हे
भरण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे ही पदे 100% जी आहे सरळ सेवेने भरण्यात यावी ही मान्यता देण्याबाबतची अनेक निवेदनं शासनात प्राप्त झाली होती. विविध संस्थांनी या संदर्भात बिंदू नियमावली नोंद वहीची तपासणी नेमकी कशा प्रकारे करण्यात यावी याबाबत विविध विभागीय आयुक्त, मागासवर्ग कक्ष यांच्याकडून देखील विचारणा करण्यात येत होती. शिक्षकेतर पद रिक्त राहिल्यास लक्षात घ्या, शिक्षकेतर पद रिक्त राहिल्यास जी कामे आहेत त्यांची कामे ही शिक्षकांना करावी लागते. ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. प्रशासकीय पत्रव्यवहार, अभिलेखाचे जतन, ग्रंथालयाचे व्यवस्थापन, प्रयोगशाळेतील सामान्य स्वरूपाची कामे हे देखील शिक्षकांनीच करावी लागत असल्याने अध्यापनावर आणि पर्यायी गुणवत्तेवर हा परिणाम होत होता. हे बाब विचारात घेऊन ह्या सर्व गोष्टी शासनाने केलेल्या आहेत. आता त्या ठिकाणी बघा, शासन मान्यता प्राप्त अंशतः आणि पूर्णतः अंशतः जे आहे आणि अनुदानित आहे उच्च माध्यमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये संवर्गातील पदे अनुकंपाच्या नियुक्तीसह 100% नामनिर्देशन भरण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे. 100% कोणती पदं भरण्याची मान्यता देण्यात आलेली आहे. म्हणजे आता पदोन्नतीनं तर ते मिळेलच जे काम करत आहेत त्यांना, परंतु 100% सरळ सेवेने ही भरती भरण्यात येणार आहे ती बघा. आणि त्यात अनुकंपाला त्या ठिकाणी वाव असणार आहे आणि त्यात नोंद असणार आहे त्याची. मग कोणते पद आहे? कनिष्ठ लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यक ही 100% आपली भरती होणार आहे, लक्षात घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याचनुसार ही भरतीसुद्धा काढलेली आहे आणि त्यासाठी हा GR काढलेला आहे. त्याच्यात त्यांनी दिलेला आहे, लक्षात घ्या, हा महत्त्वाचा विषय आहे. शिक्षक अभियोग्यता बुद्धिमापन चाचणी 2022 मध्ये प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे शिक्षक पदभरतीचा पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे. दुसरा टप्पा कार्यान्वित झाला आहे, म्हणजे सुरू आहे. पदभरतीसाठी एकूण रिक्त पदाच्या 80% मर्यादित पदभरती करण्यास मान्यता देण्यात आलेली होती. 80% पदभरती झालेली आहे, त्याच्यातली 10% वाचून ठेवली होती दुसऱ्या टप्प्यासाठी जो आता चालू आहे. आणि 70% पदभरती आपली आधी झालेली आहे, पहिला टप्पा. त्याच धर्तीवर आदेशान्वये जे 100% सरळ सेवेने भरण्याची सशर्त मान्यता देण्यात आलेली आहे त्या पदांना देखील 80% पदभरतीची अट लागू आहे. ही जी भरती होणार आहे ही भरतीसुद्धा 80% पदभरतीच्या यानं होणार आहे. हे सुद्धा विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्यायचं आहे. यानुसार हा GR आलेला आहे आणि जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहे त्या सर्व विद्यार्थ्यांकरिता ही सुवर्णसंधी आलेली आहे. पुन्हा या शिक्षकेतर कर्मचारीच्या जागा लिपिक, कनिष्ठ लिपिक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक यांची ही जागा निघणार आहेत, ही पदभरती निघणार आहे आणि ही जाहिरातसुद्धा येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याकरता आपल्याला कंटिन्यू सातत्याने अभ्यास करायचा आहे. आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताय, यामध्ये आपला नक्कीच फायदा होणार आहे आणि हा वेळ आपल्याला गमवायचा नाही आहे. नक्कीच महाराष्ट्र शासनामध्ये आपल्याला रुजू व्हायचा आहे. त्याकरता कंटिन्यू अभ्यास करा. यासाठी हे अपडेट बनवलेलं होतं आणि हा GR आपल्यासमोर सांगितलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. ही माहिती आपल्याला कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. हा जो GR आहे हा GR आपल्याला स्नेहनील स्टार्ट ऑफ टीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्रामची पण, आणि त्या ग्रुपला तुम्ही जॉईन व्हा, त्यावरती आपल्याला नक्की मिळेल विद्यार्थी मित्रांनो. धन्यवाद.